सासूबाई येणार होत्या पण एक घोटाळा झाला. काय ते सांगतेच तुम्हाला. आता इडली, चटणी आणि सांबार ही मग तर मी सासूबाईसाठी जरा जास्त भिजू टाकलं होतं, कारण की त्यांना माझ्या हातची ना खूप जास्त इडली, चटणी, सांबार आवडते. मग त्यांनी मला खूप दिवसापासून म्हणायला लागलं होतं, आल्यावर कर, आल्यावर कर. पण मला काही गावाकडे जाणं झालंच नाही. म्हणून मी आता येणार होत्या म्हणूनच इडली त्यांच्यासाठी ते म्हणजे जास्त भिजू टाकलं होतं. पण त्यांचं ना कॅन्सलच झालं यायचं, कारण की गावाकडे सकाळच्या कडेला खूप जास्त गर्दी असते. म्हणून त्यांनी ना दुपारून येणार होते. मग आमचं थोडंसं काम होतं म्हणून आम्ही थोडं बाहेर गेलो होतो आणि काम ते करून आलो होतं. बघा सासूबाई दुपारच्या गाडीनं आल्या होत्या. मग एवढं मोठं पोतं घेऊन आल्या होत्या ना, कुरड्या, पापड्या, चिप्स सगळे गोष्टी घेऊन आल्या होत्या. आयतच बरं का मला खायला. आणि इथं आल्या पोरांना कामाला लावलं होतं त्यांना, मी नाही बरं का. कारण की त्यांना त्यांच्या हातच्या म्हणजे खारुड्या ते सगळं तळून पाहिजे होतं. म्हणून आई जसं तळते तसं मला येत नाही असं म्हणत होत्या. ते तर बरोबरच म्हणले, कारण की आई जसं करू शकते, आईच्या हाताला जी चव आहे ती कुणाच्याच हाताला येऊ शकणार नाही. त्यांचं पण म्हणणं बरोबरच आहे ना. जिस त्याच्या आईच्या हातचं जिस त्याला आवडतेच ना कोणते तरी पदार्थ. तर इकडं वंशचं खाणं चालू होतं चिप्सचं बरं का. आणि मेन म्हणजे ना, आईचं ना कोणत्याच गोष्टीत मला बंधन नसतं, की माझ्या एखाद्या वेळेस ह्या गोष्टी करू नको, त्या गोष्टी करू नको, हे करू नको, ते करू नको असं बोलेल. पण सासू मला कधीच असं बोलत नाही की ह्या करू नको, ते करू नको. जे करशील ते बरोबर आहे म्हणते. आता मी गाडी पण शिकले, तर सगळ्यात जास्त खुशी माझ्या सासूला झाली. प्रत्येकाची आई करते चिप्स, कुरड्या, पापड्या सगळ्या गोष्टी घेऊन येऊन आयतं आपल्या लेकीला द्यायचं काम. तर तसंच माझं नशीब आहे. म्हणजे सासू काय ना आई काय मला सेमच आहे, कारण की त्या सगळ्या गोष्टी सासूच करते माझ्यासाठी. आणि त्यांचं कसं आहे वागणं, की म्हणजे एखाद्या पण गोष्टीमध्ये त्यांनी मला अडवत नाहीत. कोणत्या गोष्टीमध्ये असं करायचं नाही, तसं करायचं नाही, आडवाडवी नाहीच कोणत्या गोष्टीमध्ये. म्हणून व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काही बी